नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे सप्तर्षी रामायण स्तोत्रातील पुढील दुसरा श्लोक आज प्रसारित होत आहे. हा श्लोक अयोध्याकांडम ह्या सर्गातील आहे. अत्रि ऋषींनी रचलेला आहे. दास्यामंतरया दयारहितया दुर्भेदिता कैकेयी श्रीराम प्रथमाभिषेक समये माताप्ययाचद्वरौ भर्तारं भरतः प्रशास्तु धरणीं रामो वनं गच्छतादित्याकर्णसचोत्तरं न हि ददौ दुःखेन मूर्छांगतः. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. दास्यामंथरया, मंथरा नावाची कैकेयीची अतिशय दुष्ट अशी दासी होती. तिने दुर्भेदिता कैकेयी, तिच्या मनात दयाही नव्हती आणि त्याने कैकेयीला, त्या मंथरेने कैकेयीला भडकावलं, तिच्या मनात विष पेरलं. त्यामुळे काय झालं, श्रीराम प्रथमाभिषेक समये, प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळी माताप्य याचद्वरौ, माता इथे कैकेयीला उद्देशून आहे. याच म्हणजे मागितलं, द्वरौ वरौ म्हणजे 2 वर मागितले कैकेयीने. ती सर्व घटना आपल्याला माहिती असेलच. पूर्वी एका युद्धामध्ये दशरथाच्या रथाचं चाक निखळलं होतं, तेव्हा कैकेयीने आपला हात त्या चाकाच्या ठिकाणी ठेवला आणि दशरथाने युद्ध करून दशरथ वर जिंकला. त्यावेळी दशरथाने कैकेयीला 2 वर मागण्यास सांगितले होते. धूर्त आणि हुशार आणि लबाड अशा कैकेयीने सांगितलं होतं की मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी ते 2 वर मागून घेईन. ते वर कैकेयीने ह्यावेळी मागितले. काय आहेत ते 2 वर? भरतः प्रशास्तु धरणीं. भरतारम म्हणजे पतीकडे मागितले. काय मागितले? भरतः प्रशास्तु धरणीं म्हणजे भरताने राज्य करावं आणि रामः वनं गच्छता, रामाला वनवासात पाठावं. दिती आकर्ण्य सच उत्तरम नहि ददौ दुःखेन मूर्छांगता. हे सर्व सहन झालं नाही दशरथाला आणि तो दुःखावेगाने मूर्छित पडला. ह्या पूर्ण श्लोकामध्ये अयोध्याकांडाचं संक्षिप्त वर्णन आपल्याला आढळून येतं. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.